20 वर्षापासूनचा प्रश्न होता. त्याच्यामुळे मस्जिदचं काम थांबले, बऱ्याच जणांच्या घराचे कामं थांबले. तर मेन लाईन आता रस्त्यावरून जाणं वेगळं, नंतर रस्त्याचं पण ती प्लॉटिंग पडल्याच्या अगोदर लाईन गेलेली होती, पुन्हा प्लॉटिंग पडली. त्याच्यामुळे ती अशी अडचणीची होती. 20 वर्षापासून अतिशय किचकट प्रश्न होता. तर ती 11 kV फोन लाईन शिफ्टिंगचा या ठिकाणी शुभारंभ उद्घाटन करण्यासाठी या कार्यक्रमाला लागलेले अध्यक्ष आमचे हरिभक्तपरायण बापूदेव महाराज बेलगावकर, या कार्यक्रमाचे उद्घाटक, या तालुक्याचे भाग्यविधाते, तुमचे आमचे आपल्यावर प्रेम करणारे नेते, महाराष्ट्राचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून या तालुक्याचे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिवाजीदादा देशमुख, या कार्यक्रमासाठी उपस्थित शिवाजीराव पाटील हार्डेकर, कृषी उत्पन्न बाजार साहेब, अध्यक्ष शिवाजीराव पाटील अंधुरीकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य दयानंद भाऊ सुरवशे, माजी जिल्हा परिषद सदस्य, आमच्या गावचे भूषण आणि आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय बालासाहेब बाबा पाटील टाकळगावकर, माजी विधानसभा अध्यक्ष सतीश भाऊ नोटके, दीपकरावजी जाधव साहेब, बालाजीरावजी रोकडे, तानाजीरावजी राजे साहेब, नितीनरावजी काका पाटील जनाळा, प्रकाशरावजी गोलटे साहेब, व्यंकटराव जांभळदरे साहेब, बालाजीराव रोकडे, अशोकरावजी कोटंबे सरपंच सावरगाव, चंद्रकांतजी गंथडे गुंडीकर, शेषराव बापू चावरे, बाळासाहेबजी जाधव नागठाणा, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रकाशरावजी गोलटे, कबडी उपरगा, बाळासाहेबजी पवार, भरतदाजी शिंदे, या कार्यक्रमासाठी उपस्थित सरपंच कबडी उपरगा रामजी चव्हाण, सरपंच बंदोटे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बाहेरगावून आलेले सर्व साहेबांवर प्रेम करणारे, साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आदरणीय तुकारामजी पाटील साहेब, आणि ज्यांच्या हाताने हे काम होत आहे असे कॉन्ट्रॅक्टर आदरणीय ज्ञानेश्वरजी भागे साहेब, आणि नागठाणा, प्रचंडा, टाकळगाव, कोकणा, सावरगाव, गुंजोटी, सताळा, या सर्वच ठिकाणून आलेले साहेबांवर प्रेम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे अधिकारी ग्रामसेवक यलगटे साहेब, भोयना साहेब, कृषी साहेब, तलाठी खानापूर साहेब तलाठी, आणि या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार मित्र, गावातील वडीलधारी मंडळी आणि बंधू भगिनींनो, खरं तर हा अचानक आणि गडबडीत ठरलेला कार्यक्रम आहे. आता जास्त काही न बोलता साहेबांनाही गडबड आहे, पण एखाद्या वेळेस असे आपण 10 रस्त्याचे काम करणं सोपं असं आहे, पण ही लाईट काढणं सोपं नाही. एक 20 वर्षापासूनचा 15 ते 20 वर्षापासूनचा हा मोठा प्रश्न होता. तर आपण शब्द दिला आणि त्याच वेळेस इलेक्शनच्या अगोदर प्रशासकीय मान्यता घेऊन साहेब इथं आली, आणि आज साहेबांना त्या कामाचं उद्घाटन करून जी मस्जिदचा प्रश्न आणि घराचा प्रश्न आणलेला होता, हा सगळ्यात मोठा किचकट प्रश्न आहे. त्याकडे 10 रस्ते मंजूर करणं सोपं आहे, पण लाईट काढणं सोपं नाही. शिकेरात म्हणून प्रथमतः मी सगळ्याच गावकऱ्याच्या वतीनं, ग्रामपंचायतच्या वतीनं साहेब मी तुमचे आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुमचे ऋण व्यक्त करतो. साहेब यापूर्वी आमच्यावर तुम्ही खूप प्रेम केले, आम्हाला काहीच कमी केलं नाही, आणि योगावर म्हणजे महाराजांना आपण या ठिकाणी मुद्दामच पुन्हा अध्यक्ष म्हणून बोलावलं आणि महाराजांना म्हणून महाग एक कार्यक्रम घेतला. त्याही कार्यक्रमाचे महाराज अध्यक्ष होते. कारण माणसानं देवाच्या दारात, मरणाच्या दारात आणि संतांच्या पुढे कमीत कमी मन खोटं बोलू देत नाही महाराज. त्यावेळेस साहेबांना आपल्याला 92 लाख रुपयाचा उद्घाटन सोहळा घेतला, ती कामं पूर्ण झाली महाराज. त्याच्यानंतर त्या दिवशी 15 लाख रुपये दिले, पुन्हा 50 लाख रुपयाचे कामं, असे पावणे 2 कोटी रुपयाचे कामं मागच्या 2 वर्षात पूर्ण केले. त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून साहेबांनी दिलेली कामं. आणि एवढंच न करता आपण त्यावेळेस बोललो होतो निराधारच्या, मला वाटते आज बी काढून बघितलं तर 80 ते 90 फाईल मंजूर झाल्या. 100 घरकुलं या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून, केंद्र शासनाच्या माध्यमातून चालू आहे. फळबाग लागवडीचं चालू आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी बांधकाम मधून 400 रजिस्ट्रेशन झाले, विहिरीचे काम मंजूर झाले, गोट्याचे झाले, ज्या ज्या क्षेत्रात एकल पदाच्या योजनेचे 4-5 लाभार्थी होते त्याचे काम झाले. महाराज जी आपण तुमच्यासमोर 26/8/2023 ला बोललो होतो, ती काम प्रमाणित काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. आणि साहेबांचं पाठबळ असल्यामुळे आतापर्यंत प्रत्येक कामात यशच येत गेलंय.
कामाच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर आता त्याची यादी वाचत बसल्यास भरपूर मोठी आहे. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर कब्रस्तानचं कंपाऊंड व्हायचं चालू आहे. महादेव मंदिराकडला प्युअर ब्लॉक झाला. मागे 25 पोल आपण गावांतर्गत डेप्युटी शिटूनच मंजूर करून हे करून घेतले. डेप्युटी शिटूनच मागे आपल्या वॉटर सप्लायला सेपरेट डिपो घेतली. दलित वस्तीचा सिमेंट रस्ता झाला. मध्ये 500 प्युअर ब्लॉकचे रस्ते, वरले रस्ते, अंगणवाडीचं बांधकाम. आणि विशेष म्हणजे आणखी आपल्याला अंगणवाडीची पुढे गरज आहे. बाकी आणखी 2-3 अंगणवाड्या लागल्या जातात. पण शाळेमध्ये आपण सौर पॅनल बसविलं. साहेबाच्या माध्यमातून स्मार्ट टीव्ही झाली. शाळेत हँड वॉश स्टेशन बसविलं जी शाळेला लागते. पुन्हा शाळेला पाणी फिल्टरची गरज होती. साहेबांनाच फंड दिले, पाणी फिल्टर बसवलं. तर आपल्याला जी गावचा विकास करता येईल ती आपण साहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा 100% प्रयत्न चालू आहे. खरं तर माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला या गावकऱ्यांना एवढा विश्वास ठेवून माझ्याकडे जाहीरनामा नव्हता, माझं कुठलं पूर्वीचं नव्हतं, काहीच नसताना सगळ्यांना एवढं मदत करून माझ्या घरी तुम्ही साखरपत्ते आणून देऊन माझ्यावरची विश्वास ठेवलो, मला जी निवडून दिलो किंवा आमच्या जी समजा पॅनलला ग्रामपंचायत तुम्ही दिली. खरं तर त्याचं एवढं मोठं ऋण आहे. मी कितीही गावासाठी केलं तरी ती कमी राहणार आहे. कारण आपण एवढा विश्वास दाखविला आपल्याकडे काही नसताना. त्यावेळेस शेवटी विरोधक म्हणणार, विरोधक म्हणजे महाराज किंवा ह्याच्या घरी जेवणारी नाही किंवा ह्याच्याकडे अहमदपूरलाही जाऊ शकत नाही, गावचं काय करणार आहे किंवा ह्याने एक पाण्याला पुली बांधू शकत नाही. पण महाराज तुमच्या आशीर्वादानं, साहेबाच्या आशीर्वादानं आणि गावच्या ह्याने जवळपास 2 कोटी रुपयाचे कामं मी पाहिजे यादी देतो तुम्हाला सगळी आज पूर्ण झाले. तर काही कामं असली आहेत आणि एवढे सगळे कामाचं सहकार्य सगळे साहेबाचं आहे. कारण ज्या ज्या कामाला कुठे गेलो तिथं कधी साहेबांना आपल्याला म्हणजे नाही म्हणले नाही. तर प्रत्येक काम, प्रत्येक क्षेत्रातलं काम असं नाही किंवा रस्ताच करायचे, शाळेचं असेल, अंगणवाडीचं असेल, वैयक्तिक असेल. आणि साहेब ज्या ठिकाणी गेलो, आता एक बारकं उदाहरण सांगतो. खरं तर आमच्या गावात या 2-2.5 महिन्यात भरपूर दुर्दैवी घटना घडल्या. त्याच्यातच आमचे विजयकुमार घुगरे शहीद झाले मराठा आरक्षणात. त्याला या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. साहेबांना मला सांगून बनले होते तरी मी सांगणार आहोत. खरं तर त्या दिवशी मुंबईला घटना घडली. चर्चगेटून साहेबांना फोन केलो. साहेबांना अशी यंत्रणा लावली की मी जाण्याच्या अगोदर साहेबांनी तिथं माणसं पाठवले. सगळं दवाखाना करून ही करून अँब्युलन्सच्या व्यवस्थेसहित टोटल खर्च करून साहेबांना ती इथपर्यंत आणेपर्यंत संपर्कात राहणं, तिथून पुन्हा वेगळी गाडी करून 4 पोलीस कर्मचारी एवढं साहेबांना सहकार्य केलं. कुठे रुपया लागला उलट ते पोलीस वगैरे म्हणजे साहेबाची काय यंत्रणा होती माहित नाही. जे अधिकारी होते त्याला सांगितलं होतं की चहा प्यायला सुद्धा आम्हाला खिशातले पैसे काढून देणार गेले की सोपं नाही साहेब. आणि आम्ही लातूरला पोहोचण्याच्या अगोदर येवगाव साहेब मराठा आरक्षण उपसमितीमध्ये सदस्य असल्यामुळं मी म्हणलो नाही त्या दिवशी, पण आम्ही इथे पोहोचण्याच्या अगोदर आपल्या गावच्या विजयकुमार घुगरेचा प्रश्न साहेबांनी माझ्या मतदारसंघातला आहे आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याला मदत झाली पाहिजे म्हणून आदरणीय विद्या पाटला सर जी प्रश्न मांडला होता ती व्हिडिओ त्या दिवशी मला टाकला होता. मी म्हणलो होते साहेब तुमचे एवढे उपकार आहेत. साहेबांनाच म्हणजे काही कामं केलेले सांगायचे. साहेबांकडे एवढी तत्परता आहे. साहेबांना आमच्यावर एवढं प्रेम केलंय की ते कधीच आम्ही करू शकणार नाही साहेब तुमचं प्रेम. बऱ्याच बाबतीत विजयकुमार घुगरेचे साहेब पैसेही जमा झाले, ते आर्थिक मदत होती ती जमा झाली. आता आहे त्याच्या पत्नीचा नोकरीचा प्रश्न, त्याच्यात आपण सहकार्य करावं शासनाकडून. जे असेल शासनाच्या रूलनं ही गावकऱ्यातर्फे तुम्हाला विनंती करतो. आणि खरंच पाठीमागे आपण खंडूर बागलात गाव लोकांनी आपल्या गावकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आपल्याला आणखी भरपूर कामं करायचे. आणि या ठिकाणी आपण एवढेच कामं करून थांबणार नाही, तर आपण जी किचकट कामं होती, जी अडचणीची कामं होते, आपल्याला आणखी राहिलेलं कंपाऊंड वॉल बांधायचे, दलित वस्तीचा स्मशानभूमीला कंपाऊंड वॉल लागणारे. गावात आता सगळ्यात जास्त एक मेन रस्ता खराब झालाय साहेब, ती सध्या करणं गरजेचं निकडीचं आहे. गोविंदराव घुगरेच्या घरापासून संपतराव जाधवच्या घराकडे जाणारा वर काही रस्ते 2-3 करायचे राहिले शिल्लक, ती सिमेंट रस्ते करावं लागणार इथं. आपल्याला आणखी अंगणवाडीच्या 2 रूम लागणार आता, शाळा खोल्या 2 लागणार आहेत. आणि शाळेत आता सगळे प्रश्न मिटले म्हणण्यापेक्षा एक स्वच्छतागृहाचा मोठा प्रश्न आहे साहेब, की स्वच्छतागृह एक आम्हाला तुम्ही मंजूर करून द्यावं लागणार आहे. गावात पुन्हा अंतर्गत सिमेंट रस्ते आहेत, जिथं जिथं आपल्याला हे करता येईल. आणि सगळ्यात मोठ्या जर 2 मागण्या आमच्या असत्या गावकऱ्याच्या, तर आमचा मोठा आहे पाणी प्रश्न साहेब. लाईट जर त्या 8 तास, आता पावसाची कृपा झाल्या, पावसामुळे अडचण नाही, तळ्यात पाणी आहे. त्या 8 तासात 32 वाल झाली, तर 5व्या 6व्या दिवशी एका वालला पाणी येते. एक दिवस लाईट फॉल्ट झाला का पुन्हा पाण्याची बोंबाबोंब माझ्या गावात. तर आम्हाला तुम्ही एखादी वर्षामध्ये, 1.5 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये काही करून वॉटर सप्लायचं काम मंजूर करून द्यावं अशी मी गावकऱ्याच्या तर्फे विनंती करतो. आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा प्रस्ताव लागलेला आहे, त्या ठिकाणी जागाही उपलब्ध आहे. आणि आपण तसा प्रस्ताव दिला साहेब,
आपले प्रस्ताव त्या ठिकाणी मला वाटते आता शेवटच्या स्टेपमध्ये आहे. आमचं गाव हे मध्यमवर्गीयाचं गाव आहे, गोरगरिबाचं गाव आहे. आमच्या गावातला बराच समाज हा कामासाठी बाहेरगावी जाते. तर ती बाहेरगावी जाणारा समाज असल्यामुळे बाहेर लेकरं इथं राहतील. दवाखान्याची सुद्धा अत्यंत गरज आहे. आणि महाराज पुन्हा जर साहेबांनी दवाखान्याच्या या ठिकाणी मंजुरी झाली पुन्हा महाराजांनाच अध्यक्ष करायचे. कारण आपल्याला काम करताना कुठेतरी सत्यता महाराजाच्या साक्षीने या काळाने करायची. आणि आम्हालाही पुन्हा तुमच्या अध्यक्षाचं भाग्य लाभावं असे या ठिकाणी करतो. गावकऱ्यातर्फे सगळ्या आलेल्या पाहुण्यांचं खरं तर मनपूर्वक आभार मानण्यापेक्षा ऋण व्यक्त करतो. आणि मी लाभत चाललेल्या या ठिकाणी प्रस्तावित थांबवण्याच्या अगोदर आणखी थोडं आठवणं मागताना थोडंच मागा म्हणलो होतो. पण ह्या रस्त्यावरती साहेब 2-3 पुलाची इस्टिमेट केली तर 3 CNB ची इस्टिमेट करून DPR दाखल आहे. 1 दिवसाच्या शेतात नाही गोगरे आणि रामदास गोगरे. आणि सगळ्यात मोठा एक महादेव मंदिराजवळ गेटवे त्याचं एक DPR करून दाखल केलं असेल. एक गेटवे गेल्या वर्षी मंजूर झालंय, वर कॉन्ट्रॅक्ट झालंय दामाच्यावरती. ती काम सुटली, ती काम या वर्षी चालू आहे. महादेव मंदिराजवळ जर गेटवे झाला तर आज अशी परिस्थिती आहे की आज स्थळ भरल्यामुळं सांबिवाहून पाणी चालू आहे. पाणी येते जानवळच्या मानातून त्या ह्याच्यातून सापूरपासून आज म्हणजे छाती इतकं पाणी आहे. नदीच्या पलीकडे शेतकरी जाऊ शकत नाही. ही गेटवे जर महादेवापासून झाला तर आपल्याला 2 फायदे होणार आहेत. एक तर पाणी होणार आहे गावाला आणि पलीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यासाठी रस्ता होणार आहे. ही एक महत्वाचं आहे. तर आपण इथून आणि गावात सगळ्यात मोठे 2 प्रश्न आता साहेब भेटवण्यात आपल्याला. एक आहे आता ग्रामपंचायत लेवलचा कचऱ्याचा. तर इथे ग्रामसेवक साहेब की घंटागाडीचं प्रयोजन केले. आता त्याच्यानंतर मोठा प्रश्न आहे सध्या आणि बांधकामाचा. मला वाटतं MDR 22 आणि MDR 23 वर आपल्याला असं नाही करता आलं. 82 मार्फतच नाली बांधकाम आणि इथून आजची सय्यद यांच्या घरापासून काढण्यापर्यंत राहिलेलं कॉन्क्रीटचं काम ही आम्हाला मंजूर करून द्यावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि वरूनही आबाच्या काळात बनलेली नाली बांधकामावरून आलेलं ही नाल्या सगळ्यात करून येण्याच्या त्याही नाली बांधकामाला आपण 82च्या माध्यमातून निधी उपलब्ध करून द्यावा. आता काही जास्त मागणार नाही, थोडं टप्प्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो. खरंच या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित झाला